राज्य सरकारने कर्जत तालुक्यातील शिलार आणि पोशेर येथे धरण उभारण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक झाले आहेत। एकाही शेतकऱ्याने जमीन देण्यास संमती दिली नसतानाही काम सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शेकडो शेतकरी कर्जत शहरात धडकले आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रांत अधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेले काम थांबवण्यास असमर्थता दर्शवल्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले। पोशेर धरणाविरोधात बोरगाव धरण विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली अनेक गावांतील शेतकरी सहभागी झाले होते। तसेच शिलार धरण प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीनेही स्वतंत्र मोर्चा काढण्यात आला। दोन्ही मोर्चे छत्रपती संभाजी महाराज चौकातून निघून तहसील कार्यालयावर एकत्र आले। शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांना निवेदन देत धरणाचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी केली। यावेळी तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव, कर्जत व नेरळ पोलीस अधिकारी उपस्थित होते। दरम्यान शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची देखील शक्यता आहे। आम्ही त्या कामं बंद करू। आता आम्ही कामं ती चालू ठेवणार नाही। ती कामं बंद करण्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आहे। आम्ही तहसीलदार साहेबांना आणि प्रांत साहेबांना ते सांगितलंय का हे कामं आमच्या आता जे तुम्ही हे केलं तर आम्हाला ते बोलले की सध्या आम्ही काय करू शकत नाही। आम्ही हे काम कलेक्टर करू शकतो, कलेक्टर साहेब करू शकतात। हे काम आमच्या आधारित नाहीये। तर ते काम आम्ही सध्या जरी आमचं गाव आलं आम्ही त्यांना काम करू देणार नाहीये। आम्ही या गाव डॅम साठी आम्ही विरोधच केलेला आहे आणि हा डॅम साठी आम्ही हा काम कुठल्याही परिस्थितीत त्यांना काम करून देणार नाही। त्या ठेकेदारांना तिथे येऊ देणार नाही। ही आमची पहिली मागणी आहे। आम्ही तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना ते सांगितलंय का हे काम आम्ही जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही, जोपर्यंत आम्हाला हे नाही त्याच्यानंतरच आम्ही हे काम त्यांना आम्ही तर काम करून देणार नाही। नंतर हे काम जर काही केलं नाही तर आम्ही अमर उपोषणाला बसू आणि हे काम आम्ही त्यांना बंद पाडू। सांगितलं आम्हाला की तुम्ही आम्ही 8 दिवसात पाटबंधारे विभाग आणि यांची मीटिंग घेतो। या तुम्हाला मी त्यांना बोलवतो आणि तुमची त्यांच्या सोबत मीटिंग करू। तुमचं काही असेल ते त्यांच्या समोर मांडा। ते काय उत्तर देतात नंतर ते पर्याय तुम्हाला काय मार्ग देतात पर्याय आपण काय मार्ग त्यांना सांगायचा ते आपण सांगितल्यानंतरच त्यांना आपण कुठली धरणाची करून द्यायची। म्हणजे आपण धरणाला विरोध करायचा। धरण हा आम्हाला होऊ नये हे आम्ही आता प्रांत साहेबांना आणि तहसीलदारांना हे आम्ही निवेदन दिलंय आणि तोंडी सांगितलंय आणि रद्द हा धरण कुठल्याही परिस्थितीत रद्द व्हावा यासाठी आम्ही एवढं मोठं आंदोलन मोर्चा काढलेला आहे। यासाठीच काढलाय हा धरण आम्हाला भूमिपुत्रांना नकोय आणि हा धरण रद्द व्हावा यासाठी आम्ही आज तहसीलदार आणि प्रांत साहेब यांना भेटलो आणि त्यांना आम्ही सविस्तर आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेचं आम्हाला 8 दिवसानंतर ते परत आम्हाला इथं मीटिंगला बोलवणार आहेत। सर्व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊ। कर्जत लाईव्ह साठी महेश भगत, नेरळ।